कृष्णाने मित्रांनो मला सर्वांना स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आता वाजलेत आपलं सकाळचे आता 10 कुठे गेला टाईम 10 वाजून 16 मिनटं झाली आहेत. मला प्रश्न पडला तर मी आज घरी कसा काय, आज गुरुवारचा पण सुट्टी बिट्टी माझ्या कॉलेजला मी सुट्टी घेतली आहे कारण की माझी तब्येत डाऊन वाटत होती, मला झोप पण झाली नव्हती आणि मला करायचा होता मॅथ्सचा अभ्यास सगळ्यात मेन म्हणजे तर म्हणून मी आज घरी थांबलो आहे. सो आता मी मस्तपैकी माझा जिथे टेबल वगैरे पण आवरला आहे, सगळं साफसफाई केली आहे आणि आज पप्पा पण घरी आहेत, त्यांची जरा तब्येत डाऊन वाटते म्हणून ते पण घरी थांबलेत. आता मम्मी नाश्ता बनवते. बाबा मम्मी काय नाश्ता बनवते? मम्मा काय आज नाश्ता? 2 मिनिटं मॅगी. 2 मिनिटं? अरे ती 2 मिनिटाची मॅगीला बनायला 20 मिनिटं लागतात बाबा. मसाला मॅगी बनवते ना मी. अच्छा म्हणून वय काय काय लागणार तुमच्या मसाला मॅगीमध्ये? सिक्रेट मसाला आहे का काय तुमचा? सिक्रेट काय? कांदा आणि टोमॅटो बस, बाकी काय नाही. सिक्रेट मसाला काय नाही? सिक्रेट काय नसतं. बनवा पटकन, मला भूक लागली आहे. स्वतः आपण बसत अभ्यासाला मॅथ्सच्या, कारण की दुपारनंतर माझा शेड्यूल वेगळा आहे सगळा अभ्यासाचा. आता दिवसभर आहे माझ्याकडे टाईम 10 वाजता, तर माझ्याकडे 1:30पर्यंतचा टाईम आहे. 1:30पर्यंतचा मला सगळा मॅथ्सचा अभ्यास उरकायचा आहे माझा, जेवढा जमेल तेवढा उरकायचा आहे. सो चला अभ्यास. मित्रांनो सध्या आता इथं पितृसेवा चालू आहे. तुम्ही तुमच्या घरी करता का सांगा पितृसेवा? पितृसेवा म्हणजे काय नेमकं करतो ते सांग ना. त्यांची कंबर, आपलं पाठ शोल्डर त्यांचा हे झालं ना, दुखतोय, त्याला नीट करतोय. रिपेअरचं काम चालू आहे, रिपेअरचं. मसाज असंच नाही, हाडतोड मोड. हाडतोड बोट डॉक्टर झाला असतो. आपली चीजवाली मॅगी रेडी आहे. काय व्हिडिओ अपलोड करून ना ते सगळं व्हिडिओ डिलीट करायला पाहिजे. आणि मग बोललो सुद्धा होता. तर फ्रेंड्स बघा इथे काय चाललंय. हा मी केलेली मॅगी मला कोणी काही विचारत पण नाही आणि स्वतःहूनच इथे एकदम मस्तपैकी कसं खाणं चाललंय बघा. हे बघा, हाच तो त्र्यंबक जो मला किचनमध्ये येऊन त्रास देत राहतो आणि बघा कसा खातोय एकदम कोपऱ्यात बसून. आणि हेच त्याचे पप्पा, ज्यांनी मला विचारलं नाही आणि दोघांनी एकदम त्या मॅगीवर ताव मारलाय. तुम्ही सांगा आता मी काय केलं पाहिजे? मला कॅमेरा पकडता येत नाही, नक्की कमेंटमध्ये सांगा मला. हसू नकोस. काय करताय मम्मी? हा काय नाही, कावळे येत आहेत ना, कावळे येत आहेत ना, त्यांच्यासाठी चपात्या ठेवली, ती येऊन काव काव करतायत. गेले आता, आल्यावर तुला बोलवते मी. कुठे गेले बघितलं का? तिकडे वरच्या समोरच्या बिल्डिंग तिकडं साईडला काय? लेफ्ट साईडला गेले. ठीक आहे, आले की सांगा. ही गोळी रात्रीची एक टाइम खायची जेवल्यानंतर. ही बॉक्स मधली ह्या 2 गोळ्या 2 टाइम खायच्या, सकाळ आणि संध्याकाळ. ही जेवायची अगोदरची गोळी. हे कमरेला लावायचं. हे औषध प्यायचं 2 टाइम. तुम्ही पण दाखवला का स्वतःला? दाखवलं काय बोलले तुमचं? औषध काय बोलला मला, म्हणजे की बायकोन त्रास दिला की असं होतं. मग बायको त्रास कसं कमी करायचा? मग काय सांगितलं? आता वाजलेत संध्याकाळचे 4 वाजता. आणि माझा चाललाय अजूनपर्यंत अभ्यासच. तर अभ्यास चालू मम्मी चहा आणून दिला, तर चहा पिऊयात, काळा चहा. तर अभ्यास चालू आहे, समजत तर काही नाही आहे. कसं वगैरे पेपरात काय माहीत नाही, तर समजत नाही, पण प्रयत्न करतो समजून घ्यायचा, थोडं सॉल्व्ह करायचा. तर अभ्यास करूयात. 6चा क्लास आहे, अजून 1 तास आहे आपल्याकडं. 4 वाजलेत ना आताची, अजून 5, 6, 2 तास आहेत. तिथून तसाच अभ्यास केला पाहिजे नीट. मम्मी तिथं बसून चहा पिती आहे आणि पप्पा इथं झोपले. त्यांचं व्हिडिओचं काम करता करता ते एवढे थकले की त्यांनी झोपूनच घेतलं डायरेक्ट. ट्रॅक विथ संदीप. काय बोलतोय ट्रॅक विथ संदीप? चालू आहे व्हिडिओचं काम. काय कविता मोहिते? सखी काय सखीचं काय चालू आहे? काय करणार, आयफोन मध्ये सगळे व्हिडिओ आणि फोटो आहेत. आठवडा झाला, आता पुढचा रविवार आला पण मला अजून एक फोटो आणि व्हिडिओ बघायला नाही मिळाला. का बरं? आयफोनवाले फोन देत नाही का त्यांचा? चकली कुठे? चकली तिथं वरती आहे. ताण लागले कधीपासून मला.
बायको बोलायच्या आधी आपण बोललेलो बरं. ती एकदा सुरू झाली तर आपण तिला हे करू शकत नाही. तुम्हाला काय मला डब्बा द्या, माझा पेपर आहे आज, मला अभ्यास करायचा आहे. हो ते उघडा हो. काय उघडा? काय म्हणजे काय, जिथं आपला डब्बा असतो ते उघडा ना. तुला वरचे हे सगळं साफ करायचं. हा मी आता माझा 12वीचा अभ्यास सोडून काम धंदे करायला अरे, तिथे लागतो. त्यांनी शिडी पण आणली नाही. आता श्रावण महिना आहे, सगळं साफसफाई करायची. 3 महिने पण आता पप्पांना काय बोलत होतं, हा? पप्पांना काय बोलत होतं तुम्ही आता? काय नाही बोलले मी. आमचे नवरा बायकोच्या मध्ये तू कशाला पडतोय? ठीक आहे, मला माझं आवरायचं आहे. तुम्हा दोघांना तुम्ही टाइमपास करत राहा. मित्रांनो मी माझा आवरायला घेतो तर संध्याकाळची येत नाही. बघा तुम्ही बघा टाईम बघा काय झालाय. पाहुणे आपलं मला नाही समजत टाईम काय झालाय. आता जाते जो काय झालंय झालंय तर मी आवडतो माझं. तुम्हाला मग कपडे घातल्यावरच भेटतो तो डायरेक्ट. आता वाजले 5:30 आणि मी निघालो आता क्लासला. मस्त कपडे घातले. तर बाकीचे लोक कपडे घालत नाही का? मस्तपैकी घातले नाही मी कपडे. बाकीचे लोक नॉर्मली कपडे घालतात, मी मस्तपैकी उड्या मारत कपडे घालतो. म्हणून मी बोललो मस्तपैकी कपडे. चला आता क्लास लास्ट टेस्ट आहे, ऑल दी बेस्ट करा मला. ऑल दी बेस्ट. गाईजला बोललो मी, तुमचा ऑल दी बेस्ट नेहमी असतो माझ्यासोबत. बाय बाय. पप्पा येतो. हो हो आम्ही आपलं ट्रॅक सांगितलं काम करून ठेवा म्हटलं. हो नक्कीच. मित्रांनो आज आपल्याकडे 3 पार्सल आलेत, म्हणजे मागवलेले मागच. तर ते याला अनबॉक्स केलं तर मग तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय आहे. ह्याच्यामध्ये आहे ना लहान मुलांच्या कामाची गोष्ट आहे, पण ती मी मायासाठी सुद्धा मागवली. 3 मागवलेत टोटल, मायासाठी, शिवसाठी आणि कायरासाठी. आपण एक एक करून अनबॉक्स करूयात. ओके ओके मित्रांनो मला उघडून दाखवतो एक मिनटं. हाय मम्मी, चुकीचं आलं. मित्रांनो तुम्ही मागवलेलं प्रोडक्ट मी हे मागवलेलं आणि ते प्रोडक्ट चुकीचं तरी कॅमेरा चालवता बघा. चुकीचं आलं प्रोडक्ट. ह्याची पेन्सिल पण गायब आहे. हे चुकीचं आलं. बघूयात आपण बाकी कसे चेक करून बघूयात. कॅमेरा चालू सीट. हे आले बरोबर. पेन्सिल आली कशी गेलं तर पण चालतंय की नाही हे चालतंय. येस हे चालतंय. ओके ना, म्हणजे हे एक प्रोडक्ट आलं आपल्या बरोबर. एक चुकी झाला. बॉक्स पण फाटलेला आहे, त्याला रिप्लेस करावं लागणार आहे. शेवटचं बघूयात ते आलं का बरोबर. मित्रांनो तुम्हाला साईजमध्ये डिफरन्स नाही वाटत आलेच, म्हणजे हे पण एक चुकीचं आलं आहे. आम्ही ह्या साईजची मागवलेली चुकी झाली, म्हणजे 2 आपल्या ऑर्डर चुकीचे आले. चालू आहे पण चुकी झालं, स्वतः हे रिप्लेस करावं लागणार 2. मित्रांनो आता बघा रात्रीचे 12 वाजलेत आणि मी बघायचं काय करतोय. 1 सेकंद थांबा. पप्पांच्या व्हिडिओचं काम करत बसलेलो ना, कंटाळा आला म्हणून खायला लागलो. त्यांचा व्हिडिओ फायनली ॲडिट झाला 2 दिवसाच्या प्रयत्नानंतर. आता अपलोडला लावला आहे. पडला. ओके तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 12:30. आणि आता मी करत होतो पप्पांच्या व्हिडिओचं काम, आणि पप्पांचे व्हिडिओ अपलोड वगैरे करत होतो. तर झालं की नाही बघत होतो. तितकं तर लाईट गेली आहे. आता ही जी लाईट चालू आहे ही चालू आहे चार्जिंगवाल्या बल्बवरती चालू आहे लाईट, आणि लाईट गेली आहे. आता मी फ्लॅश लावली आणि मोबाईलला पण चार्जिंग कमी आहे. मला समजत नाही एक लॉजिक. समोरच्यांच्या इथं लाईट आहे, एक मिनिट थांबा, तर समोर लाईट आहे, आमचीच कशी काय केली बघू आता. जेव्हा येईल तेव्हा येईल. मी जस्ट ही म्हणजे मला व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून मी दुसरी लाईट चालू करायला आलो. ही लाईट चालू केली आणि लाईट गेली. म्हणजे काय कोइन्सिडन्स ना. मी हे बटन दाबायला आलो, का हे बटन हे असं दाबायला आलो आणि लाईट गेली. बघू आता कधी येते. मी झोपून घेतो. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा. चॅनलवर नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. सी यू. गुड नाईट.